चांदवड़ पंचायत समिति के सामने पिछले 2 दिनों से ताल की ध्वनि गूंज रही है। यह थालीनाद आंदोलन गहरी नींद में सोए प्रशासन को जगाने के लिए पिछले 2 दिनों से जारी है। परसुल में निर्भय महाराष्ट्र पार्टी के चांदवड़ तालुका अध्यक्ष ने परसुल में ग्राम पंचायत के स्वामित्व वाली अचल आय समूह संख्या 111 के अतिक्रमण को तत्काल हटाने के संबंध में समय समय पर संबंधित अधिकारियों को पत्र लिखा। 4 से 6 माह तक जारी इस लिखित शिकायत के बाद भी संबंधित अधिकारियों ने इस पर ध्यान नहीं दिया और कार्रवाई नहीं की, जिससे आक्रामक आहेर ने 29 जुलाई से चांदवड़ पंचायत समिति के दरवाजे पर ही थालीनाद आंदोलन शुरू किया। इस संबंध में समाधान आहेर ने अधिक जानकारी दी। गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून परसुल येथील 111 गट नंबर ही शासकीय जमीन आहे ती गावठाणाची। त्या जमिनीवर 25 बिघे जमिनीवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी या कार्यालयाला कमीत कमी 6 महिन्यापासून पत्रव्यवहार चालू आहे, तरी पण हे कार्यालय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्यवाही करायला तयार नाही। पाठराखणच करत आहे उलटी की म्हणजे त्या समोरच्या सदस्याची किंवा ज्यांनी अतिक्रमण केली त्याच्यावाली पाठराखणच करताय, पण कार्यवाहीला सामोरे जात नाही। त्याकरता गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। म्हणून शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे सुरुवातीचा आम्ही इथं आंदोलनाचा इशारा दिला त्यांना। तर पहिले लक्षवेधी आंदोलनात दिला, शांततेच्या मार्गाने 8 दिवस आंदोलन केलेलं, तरी पण या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही। आता दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे कालपासून चालू केलेलं आंदोलन म्हणजे थालीनाद आंदोलन आहे। अशा प्रकारचे आंदोलन आम्ही लक्षवेधी आंदोलन करणार आणि शेवटच्या टप्प्यात 15-3 वाराच्या नंतर आमरण उपोषणाला इथं सुरुवात करणार। तिथपर्यंत जावस्तोवर सुद्धा या लोकांना परिणाम होणार नाही आम्हाला माहिती आहे, का तर यांच्यावर राजकीय वरद हस्त असल्यामुळेच ते अतिक्रमण आहे। आणि कोणत्याही गावाचा तालुक्यातल्या कोणत्याही गावाचा जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य किंवा जे काही ज्यांच्या पाठीमागं पाठबळ आहे राजकीय पाठबळ अशाच लोकांचं अतिक्रमण दिसतं आणि याला हे राजकीय पुढारी पाठिंबा देतात। अशा या शासनाचा प्रशासनाचा निषेध आहे आमच्याकडून।